लोकसभेत कालपासून महिला आरक्षणाच्या नावाखाली डिलिमिटेशनचा जो प्रयत्न केला जात आहे त्या अनुषंगानं दक्षिणेमध्ये त्या विरोधात टीकेचं झोंड उठलं आहे आणि प्रतिनिधित्व कसं असलं पाहिजे, प्रतिनिधित्वाचे काय निकष असले पाहिजे आणि प्रतिनिधित्व समतोल राखणारं विविधता में एकता ही भारत की विशेषता या विशेषतेला अनुसरून आणि त्याला बळ देणारं अशा स्वरूपामध्ये डिलिमिटेशन झालं पाहिजे। ही एकंदरीत आज रोजीचं असणारं देशभरातलं वातावरण आहे। उत्तरेमध्ये ना त्याला विरोध आहे ना त्याचं समर्थन आहे, मात्र दक्षिणेमध्ये फार मोठा विरोध या डिलिमिटेशनच्या अनुषंगानं हा बघायला मिळतोय आणि वाढीव जागा हे सरळ नसून हे पाताळतंत्री राजकारण आहे अशा प्रकारचे होत असणारे आरोप हे तथ्यावर, सत्यावर आणि अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या निष्कर्षावर ते उभे आहेत आणि या दोन्हींच्या मधात महाराष्ट्र जो आहे हा त्याबरोबर या दोन्ही ठिकाणच्या मधात आहे आणि या मध्यभागी महाराष्ट्र असताना महाराष्ट्राची नेमकेपणाने भूमिका काय या अनुषंगानं महाराष्ट्रात एक जागर झाला पाहिजे। महाराष्ट्रातले जे विचारवंत आहेत, जे अर्थशास्त्रज्ञ आहेत, जे समाजशास्त्रज्ञ आहेत, जे कृषी क्षेत्रात काम करणारे आहेत, राज्यशास्त्राच्या अभ्यासाच्या सोबतच इतरही सर्वांच्या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये फार मोठी चर्चा या अनुषंगानं कुठेतरी होणं अपेक्षित आणि अभिप्रेत आहे। मात्र तसं होत नसतानाचं जे आढळून येतं याबद्दल मला या ठिकाणी तक्रारवजा एक सूचनावजा विनंती देखील करायची आहे की या निमित्तानं आपण एक चर्चा करू आणि महाराष्ट्र हा पुरोगामी आहे, महाराष्ट्र हा प्रगतिशील आहे। महाराष्ट्राचा GDP असेल, महाराष्ट्रातली एकंदरीत उद्योगधंद्यांची स्थिती असेल, त्यामध्ये सायबरच्या क्षेत्रामध्ये, इलेक्ट्रॉनिकच्या क्षेत्रामध्ये आपण गेलेली जी भरारी असेल, या सर्वांच्या अनुषंगानं महाराष्ट्राची नेमकेपणाने यामध्ये काय ठाम भूमिका आहे हे मांडलं जाणं आवश्यक आहे। कारण डिलिमिटेशनच्या माध्यमातून महाराष्ट्राचं महत्त्व कमी होत आहे की काय अशा प्रकारचा देखील संशय जो व्यक्त केला जातो आहे तो रास्त आहे। कारण देशाची राजधानी दिल्ली आहे, मात्र आर्थिक राजधानी देशाची जी आहे ती मुंबई आहे आणि मुंबई ही महाराष्ट्रात असताना मुंबईचं आपसूक महाराष्ट्राचं जे महत्त्व आहे ते महत्त्व ओळखून यामध्ये आपण आपली भागीदारी कशी ठेवली पाहिजे, आपलं प्रतिनिधित्व कसं ठेवलं पाहिजे या अनुषंगानं एक मोठं चिंतन होणं आवश्यक आहे। मात्र या संदर्भामध्ये कुठेही जी चर्चा झाली नाही ही एक चिंतेची बाब आहे। या संदर्भात महाराष्ट्राचं, महाराष्ट्र धर्माचं, आपल्या मायबोली मराठीचं जे महत्त्व आहे ते अनन्यसाधारण आहे आणि या सर्व एकंदरीत देशभरामध्ये वाढीव जागाच्या अनुषंगानं हे महत्त्व कुठेतरी कमी केल्या जाण्याची जी शंका आहे त्याचा पुनरुच्चार मी या निमित्तानं करतो। महाराष्ट्राला गायपट्टा करण्याचं जे कारस्थान भारतीय जनता पक्षातून जे आखलं जातं आहे त्याच्याच रणनीतीचा हा भाग असू शकतो हे देखील या निमित्तानं आपल्याला सांगत असताना गतवर्षी हिंदी सक्तीची आणण्याचा जो देवेंद्र फडणवीसांचा जो हट्ट आहे तो हट्ट देखील या गायपट्ट्याशीच कुठेतरी मला जोडायचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठीच्या गळचिपी करत असताना गायपट्टा करण्याच्या अनुषंगानं कुठेतरी भाषेच्या आपल्या स्वातंत्र्यावर जी गदा आणू पाहत आहेत या प्रवृत्तीचा मी या निमित्तानं निषेध करतो आणि या संदर्भामध्ये व्यापक चर्चेसोबत महाराष्ट्र हा सह्याद्री जी आहे ती हिमालयाच्या मदतीला धावून येण्याची जी आपण बात करतो तर ती जरूर आलं पाहिजे, मात्र ती घाई का आपण करतो हाही प्रश्न या निमित्तानं मी उपस्थित करत असताना यामागचा जो संशय आहे, नवे तर यामागचं जे कुटील कारस्थान आहे त्या कारस्थानाला वेळीच आपण सावध राहून थांबवलं पाहिजे हे या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो। 2023चा कायदा जो आहे तो काल रात्री लागू झाला आहे, काल रात्री गझेट काढला गेला आहे महिलांच्या 33 आरक्षणाबद्दल। महिलांच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा विरोध असण्याचं कारण नाही। राजीव गांधींनी 73व्या 74व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून जी ज्योत आपल्या हातात दिली आहे त्यामधून ही परंपरा प्रक्रिया सुरू झाली आहे। 24 एप्रिल 1993ला 33% आरक्षण लागू झालं होतं। सोनियाजींनी पुढे ते 50% आरक्षण लागू केलं। त्यामुळे जितनी जिसकी भागीदारी उतनी उसकी हिस्सेदारी ही भूमिका सांगत असताना महिलांच्या संदर्भातल्या आरक्षणाचं स्वागतच आहे आणि काँग्रेसने केवळ राजकारणात आणि निवडणुकांमध्ये महिलांच्या आरक्षणाला पंचायत राजमध्ये आणलं आणि या लोकसभा विधानसभेच्या अनुषंगानं त्याची नेहमीच पैरवी केली एवढंच नाही तर काँग्रेसच आहे की काँग्रेसनी नोकऱ्यांमध्ये देखील महिलांचं आरक्षण आणलं। एवढंच नाही तर सैनिकांमध्ये देखील महिलांना
त्या ठिकाणी आरक्षण देण्याचं काम देखील काँग्रेसला केलं. त्यामुळे या सर्व निर्णयाच्या अनुषंगानं काँग्रेस नेहमी सहकारची भूमिका राहील. आहे की 2023 मध्ये हा पास झालेला, काल गझेट आणला गेला लागू करण्यासाठी. नाही, यामध्ये पाताळतंत्री हे सरकार असल्यामुळे त्या संदर्भात अधिकच्या अध्ययनाची आवश्यकता आहे. ते का आणलं, कसं आणलं, त्याचे डिटेल काय, याच्या सगळ्यांची चौकशी करून यावर बोलणं उचित राहील. सर, कारण हे बिल पास होतं की नाही, जर हे बिल पास झालं नाही तर 2023चं जे लागू केलेलं आहे त्यानुसार नवीन जनगणना जी होते आहे त्यानुसार परिसीमन होईल आणि मग ते लागू केलं जाईल असं सांगण्याचा प्रयत्न आहे का? मूळ मुद्दा जो आहे परिसीमना, हाच मूळ मुद्दा जो आहे तो बनवला आहे. त्याचे जे परिणाम होणार आहेत देशाच्या एकता आणि अखंडतेवर होणार आहे. हाताघाईला येऊन असे प्रकरणं का केल्या जातात आहे हा देखील संशय आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षावर, नरेंद्र मोदीवर, हरदीप पुरी यांच्यावर जे एप्स्टिन फाईलच्या माध्यमातून जे आरोप होतात आहे आणि त्यामध्ये महिलाच्या सोबतच जे बाललैंगिक शोषणाचे जे प्रकार एप्स्टिन फाईलमधून आलेले आहेत त्यातून आपली अब्रू वाचवण्याकरता जर भारतीय जनता पक्ष अशा प्रकारचा जर महिला आरक्षणाचा कांगावा करत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय काँग्रेस राहणार नाही. सर, आज तुम्ही दिल्लीमध्ये आलेला आहात, आज कुणाच्या भेटीगाठी घेतल्या आहेत? कारण महाराष्ट्रात विधान परिषदेची निवडणूक आहे, त्या अनुषंगानं तुमच्या दिल्लीचा दौरा होता. संघटन सृजन हे अभियान महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्यानिमित्तानं वाढीव 12 जिल्ह्यांसह एकंदरीत 72 जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हे नव्याने नियुक्त होणार आहेत आणि त्यांचे कार्यक्षेत्र काय राहतील, त्यांची संरचना काय आहे, जुन्या आणि नव्यातला फरक काय, यासोबतच त्यामधला असणारा बदल, यासोबतच वाढीव ब्लॉक जे आहेत, ब्लॉक काँग्रेस कमिटी आहे देखील वाढवून घेण्यात आलेला आहे. याचा जो डाटा आहे आणि याची जी माहिती आहे या संदर्भामध्ये आज मी दिल्लीला आलो होतो. यासोबतच महाराष्ट्राचे प्रभारी जे आहेत रमेश चेन्निथलाजी हे देखील केरळच्या निवडणुकामधून कुठेतरी उसंत मिळाल्यावर दिल्लीला आलेले आहेत. त्यांच्याशी देखील आज निवडणुकीच्या काळानंतर एक भेट आणि संघटनात्मक बाबीवर ही चर्चा करण्यात आली. सर, उद्धव ठाकरे विधान परिषदेत यायला पाहिजे असं तुम्ही सांगताय, पण कुठे हे एक सिनॅरिओ येत आहे की ते स्वतः इच्छुक नाही आहेत, त्यांचे कार्यकर्ते इच्छुक. आम्ही राज्यसभा ही काँग्रेसने घ्यावी आणि विधान परिषद जी आहे ती महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून उद्धवजींनी घ्यावी अशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही फार आधी दिला होता. मात्र त्या प्रस्तावामधून राज्यसभा ही काँग्रेसच्या वाट्याला आली नाही आणि त्यामुळे एकंदरीत तो प्रस्ताव तिथल्या तिथे राहिला. त्यामुळे आता एका व्यापक चर्चेची आवश्यकता ही जरूर आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्व जबाबदारांनी, सर्व नेत्यांनी हे एकत्रित बसून या संदर्भामध्ये निर्णय हे होणं अपेक्षित आहे. कारण महाविकास आघाडी आणि राज्यसभा आणि विधान परिषद यांचं जो संबंध आहे आणि जो समन्वय आहे तो आवश्यक आहे. कारण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हा पंथ धरल्याशिवाय जमणार नाही. त्यामुळे लवकरच या सर्व पक्षाच्या नेत्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन या संदर्भात भूमिका ठरवण्याची आवश्यकता आहे. केवळ गेलेली राज्यसभा आणि आता येऊ घातलेली विधान परिषद एवढ्यापुरता हा संबंध नाही, तर पुढच्या काळामध्ये पण ज्या राज्यसभा आणि विधान परिषद येणार आहे त्याच्या संदर्भात देखील निर्णय हा आताच व्हायला हवा. उद्धवच्या जागी दुसरं कोण उमेदवार जर आले तर तुम्ही त्यांना सपोर्ट करणार? या संदर्भात मागे आम्ही दिला होता प्रस्ताव, त्या प्रस्तावाच्यानुसार ते घडलं असतं तर आम्हाला आनंदच असता. उद्धवजी विधान परिषदेत गेले तर त्याचा आनंदच जरूर राहिला असता, कारण ते महाविकास आघाडीचे चेहरे आहेत. मात्र या संदर्भात सर्वांशी चर्चा करण्याची, थेट उद्धवजींचंही काय भावना आहे, काय मत आहे आणि एकंदरीत पुढच्याही निवडणुका ज्या आहेत तिथपर्यंत पक्ष म्हणून आता कशा स्वरूपामध्ये आपण सामोरं गेलं पाहिजे ठरवण्याची आवश्यकता आहे. कारण मागची जी राज्यसभेची जागा होती राष्ट्रवादी पक्षाला गेली, आताची ज्यांना जाईल ते ठरलं पाहिजे. पुढच्या ज्या निवडणुका आहेत 2 वर्षानंतरच्या तेही ठरलं पाहिजे. त्यामुळे एकत्रित बसून या संदर्भामध्ये निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. आता जी विधान परिषदेची जागा आहे, म्हणजे संजय राऊतांकडून हे सांगितलं गेलेलं आहे की उद्धव ठाकरे जर उमेदवार असतील तर सगळ्यांचाच त्यांना सहकार्य राहू शकतो, म्हणजे काँग्रेस असेल आणि राष्ट्रवादी देखील असू शकतं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमची भूमिका काय? उद्धव ठाकरे असतील तर त्यांना पाठिंबा, समर्थन तुमच्या पक्षाचं असेल का? निश्चित या संदर्भात ते महाविकास आघाडीचा चेहरा आहे, तसं घडून येण्याच्या अनुषंगानेही चर्चा करण्याची आवश्यकता आहे आणि त्यानुसार त्यांच्याशी आम्ही जरूर बोलू. हो, रमेश चेन्निथलाजींसोबत येणाऱ्या निवडणुकीत काय कशी भूमिका असली पाहिजे या संदर्भात चर्चा झालेली आहे. आणि पक्षाच्या कुठल्या वरिष्ठ नेत्यांशी तुम्ही अनुषंगाने बोलला आहात का? कारण हे मागे जेव्हा राज्यसभेच्या जागा ठरत असताना महाराष्ट्रातील तिन्ही पक्षांनी त्या ठिकाणी एकत्र येऊन या संदर्भातलं दीर्घकालीन जे सर्व नियोजन आहे ते करावं
अशा सूचना यापूर्वीच ज्या आहेत आम्हाला आणि आमच्या मित्रपक्षांना दिलेल्या आहेत. नितीन राऊत तुमच्या पक्षाचे आमदार आहेत. काल त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं बघायला मिळत होतं. एक प्रकारे अन्याय होतोय अशा पद्धतीच्या त्यांच्या भावना होत्या. त्या अनुषंगाने तुमचं काय बोलणं झालं? स्थानिक पातळीवर जरूर त्या ठिकाणी त्यांनी ज्या केलेले जे आरोप आणि व्यक्त केलेली जी भावना आहे त्या अनुषंगानं त्यांच्याशी संपर्क साधला जाईल आणि कौटुंबिक हा पक्षांतर्गत बाब आहे, यामधून निश्चितपणे तोडगा. उपाध्यक्ष आहे शेळके यांचं अपघाती निधन झालंय अशी शेळके यांच्या अपघाती निधनामागे काहीतरी काळबेरं असण्याची शंका ही सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. एकीकडे अजितदादा पवारांचा अपघात की घातपात याचा थांगपत्ता अजून लागत नाही. सत्ताधारी त्याचा तपास करण्याकरता कुठेही गंभीर नाही आणि आता त्याच्या पाठोपाठ दुसरा शेळकेंचा अपघात होणं हे देखील कुठेतरी संशय व्यक्त करणारच हे जरूर आहे. कारण अशा अनेक प्रवृत्त्या आहेत भाजप धार्जिण्या की ते म्हणतात यात कोणाचीच चौकशी करू नका, यांना सरळ मारून टाका, यांना फासावर द्या. ते किडे गुरुजी जे प्रकरण आहे तेही असं सांगतायत की त्या खराताची चौकशी करू नका, थेट त्याला फासावर लटकवा. त्यामुळे यात खरे जे लोक आहेत यामध्ये कटामध्ये सहभागी असणारे आणि यामध्ये सत्तेतले जी लोक अधिकारी आणि सत्ताधीश जे आहेत हे यांचा सहभाग त्याच्यामध्ये असल्यामुळे तो लपवण्याच्या अनुषंगानं अशा प्रकारची जी कृत्य आहेत ही घडू शकतात. तशा प्रकारचे वक्तव्य देखील आलेले आहेत. मुळात या स्कॅन्डलच्या मागे नुसतं एक सेक्स स्कॅन्डलच नाही तर त्यामागे कुठेतरी फायनान्शियल जे एक अनियमितता ज्या आहेत, मनी लॉन्ड्रिंग जे आहेत या देखील कुठेतरी लपलेल्या आहेत. कुठे जमीन जुमल्यांचा व्यवहार यामध्ये लपलेला आहे. पोलीस IPS अधिकाऱ्यांचेच पैसे मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून करत जे आहेत ते काळ्याचे पांढरे करत होते, पांढऱ्याचे काळे करत होते, असा कालच संशय आम्ही या संदर्भात व्यक्त केलेला आहे. या शेळकेचा जो मृत्यू आहे तो घातपात तुम्हाला वाटतोय का? एकंदरीत अपघाताच्या संदर्भामधल्या सर्व माहिती त्या दीर्घकाळ त्या ठिकाणी कोणी न जाणे यामध्ये घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. कारण जे प्रकरण खरातांचं चाललं आहे हे हाय प्रोफाईल आहे आणि त्यामध्ये अनेकांचे त्यामध्ये सहभाग असल्याच्या अनुषंगानं जे बोलल्या जातं केवळ बोलल्याच जात नाही, त्यामध्ये अंधश्रद्धा आहे, महिलांचं शोषण आहे, मात्र पैसा जो आहे तोही मोठ्या प्रमाणात त्यामध्ये वापरला गेलेला आहे. आणि या रॅकेट जे आहे महिलांच्या संदर्भात शोषणाचं हे खरातांच्या पलीकडे अजून कुठेतरी जाण्याच्याही ज्या शक्यता बोलल्या जातात त्यातून ही घटना घडली असेल असा जो संशय तो रास्त आहे. जे साक्षीदार होते काय वाटलं की यामध्ये अनेक राजकीय नेत्यांची नाव आलेले आहेत, अनेकांचे फोटो आलेले आहेत पूजा करताना, अनेक लोकांच्या फोटोवरती फुली मारण्याच्या गोष्टी ऐकायला आहेत. काय वाटतं त्या लोकांना वाचवण्याकरता साक्षीदाराची हत्या केली असं तुम्हाला वाटते का? निश्चित यामध्ये या तपास जर खरोखर केला, आता तपास काय CBIने करावा का भारताबाहेरचे पोलीस बोलवावेत हाही एक संशय आहे. कारण सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ असं महाराष्ट्र पोलीस काम करत नाही आणि साक्षात तिथले जे DIG आहेत तेच घालील लोटांगण वंदीन चरण जर खराताशी जर करत असेल तर सत्याचा शोध कोण लावणार. मात्र हा अपघात नसून घातपातच आहे असा जो संशय व्यक्त केला जातो तो खरा आहे आणि त्यांच्या निमित्तानं त्यांचा हत्या करून त्यांचा मृत्यू झाल्याने कोणाकोणाला लाभ त्याचा होऊ शकतो याचाही तपास कुठेतरी घेतला पाहिजे. त्यामुळे हा अपघात नाही, ही हत्या असू शकते आणि त्या माध्यमातून कुठेतरी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न देखील त्यामागे आहे. खरात ज्यावेळी जेलमध्ये बंद केलं होतं खरातला त्यावेळी अशा अनेकांकडनं शंका उपस्थित केल्या जात होतं की खरातचाच एक प्रकारे एन्काउंटर केला जाऊ शकतो किंवा त्याचा घातपाती मृत्यू होऊ शकतो. हे सगळं बघता शेळकेचा झालेला मृत्यू लिंक तुम्ही तशी जोडू शकताय? आहे लिंक जोडण्याचा. आता खरातांना एन्काउंटर करून किंवा त्यांना कोठडीतच संपवणं शक्य नाही. कारण तसं जर झालं तर या प्रकरणातले खरे चोर कोण आहे हे समोर येईल. मुळातच याच्या हजाराच्या वर क्लिप्स आहेत, त्यातल्या सिलेक्टिव्ह क्लिप्स व्हायरल करून जे काही कारस्थान केलं गेलं ते सिलेक्टिव्ह कारवाई आहे. आणि याचा जो रवंथ चालला आहे म्हणजे नुसतं हे प्रकरण सगळंच जे ठेवलं जात आहे हे सगळं ठेवणं प्रकरण हे कोणाच्या तरी सत्ताधाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या सोयीचं आहे. म्हणून या प्रकरणाचा शेवट हा कुठे केला जात नाही. वास्तविक पाहता हे एवढं प्रकरण हाय प्रोफाईल आहे आणि एवढं सगळं महाराष्ट्राचं लक्ष इतकं गलिच्छ प्रकरण आहे याचा तातडीनं कुठेतरी शोध लावून याचा आतापर्यंत या संदर्भातली चार्जशीट दाखल व्हायला हवी होती. नितेश राणे सांगतायत की लव्ह जिहादचे प्रकरण बॉलिवूडमधल्या खान लोकांनी आणले. आमिर खान, शाहरुख खान यांनी लव्ह जिहाद सुरू केलं आणि त्यांचेच आता खायचे वांदे झाले. त्यांनी आता हे जे आपल्याला क्रूड ऑइल जे इतर देशातून येतं
ते क्रूड ऑईल इतर देशातून न घेऊन येता त्याच्या मागे काही जिहाद आहे का त्याच्यावर बहिष्कार टाकावा आणि त्याच्याऐवजी काहीतरी इतर पर्याय शोधावे या अनुषंगानं आता जर त्यांनी वक्तव्य केलं आणि विधान केलं आणि शोध लावला तर अधिक बरं होईल. सर, अमरावती असो, नाशिक असो, नाशिकचं खराब प्रकरण आलं, पुन्हा नाशिकच्या इस्तीचं प्रकरण पुन्हा आलं. काय वाटतं सर, ज्या पद्धतीनं गृहमंत्रालय संपूर्ण कायदा आणि सुव्यवस्थित परिस्थिती असायला पाहिजे, एक दबाव असायला पाहिजे, असं दिसत नाही. महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्र्यांची आवश्यकता आहे. हे कुठेतरी टाईमपास गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री जे काम करतात आहे ते योग्य नाही. नाशिकचा आपण प्रश्न विचारला, नाशिकच्या प्रकरणात जो FIR आहे तो का पब्लिक केला जात नाही. मुळात सगळे FIR पब्लिक करावे असं जर सूचना असताना नाही, त्या ठिकाणी नेमकी घटना काय, नेमकी तक्रार काय हे न सांगता त्याची मीडिया ट्रायल जी घेतल्या जात आहे ही कुठेतरी सरकारच्या माध्यमातून खतपाणी घातलं जात आहे का, आणि मूळ सत्य लपून ठेवल्यामुळे जे होत आहे ती बाब असेल आणि परतवाड्यासारख्या गोष्टी असतील, महाराष्ट्रभरात जी काही आपल्या कायदा व सुव्यवस्थेची लक्तर वेशीवर टांगलेली आहे हे पूर्णतः याचं हे गृहमंत्र्याचं अपयश आहे. निदान आता तरी महाराष्ट्राला पूर्ण वेळ नॉन करप्ट, स्वच्छ आणि कार्यक्षम गृहमंत्री हा भाजपने द्यावा ही या निमित्तानं आमची मागणी आहे. तुम्ही याच्या आतमध्ये तुम्हाला देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला नाशिकमध्ये राजीनामा द्यावा आणि दुसरे व्यक्ती करावे, दुसऱ्या व्यक्तीला नियुक्त करावं. हो. देवेंद्र फडणवीसांनी आपली जबाबदारी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यांना भावी पंतप्रधान व्हायचं आहे, त्यांना गडचिरोलीच्या मायनिंग करायचं आहे, ते मायनिंग तिथून करून त्यांना शक्तिपीठ बांधून ते गोव्यापर्यंत समुद्रापर्यंत पोचवायचं आहे, तिथून ते निर्यात करायचं आहे, तिथला निर्यात करून पक्का माल आणायचा आहे, तो भारतात करायचा आहे, त्यांना अनेक पक्ष फोडायचे आहेत. एवढं काम त्यांच्या मागे असल्यामुळे ते गृह विभागाकडे लक्ष देत नाही आणि गृह विभागातून चिरीमिरी जी आहे ही एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे, ती चिरीमिरी पण त्यांच्यापर्यंत पोहोचते का असा देखील संशय या निमित्तानं जर व्यक्त केला आणि असं बोलल्या गेलं तर त्यात वावगा मांडण्यासारखं काही नाही. साहेब, म्हणजे कुठेतरी नाशिकच्या प्रकरणात तुम्हाला संशय आहे की नाही, नाशिकच्या 2 प्रकरणात गल्लत करू नका. खरात प्रकरण हा वेगळा, कॉर्पोरेटमध्ये तीव्र स्वरूपामध्ये ती गंभीर प्रकरण आहे, त्यामध्ये कठोरात कठोर कारवाई करावी. मात्र त्या संदर्भातला FIR जो आहे हा का लपून ठेवला जात आहे या संदर्भामध्ये खुलासा होणं हे आवश्यक आहे. थँक्यू. यामध्ये जे खराब प्रकरण आहे त्यामध्ये काही राजकीय हितसंबंध दडलेले आहेत. हे राजकीय स्पॉन्सरच प्रकरण आहे. अंधश्रद्धा वाढवणे आणि त्या अंधश्रद्धा वाढवल्यानंतर त्याची फळे खाणे ही विशिष्ट पक्षाची म्हणजे भारतीय जनता पक्षाची जी मोटस ऑपरेंडी आहे त्यातलाच हा किळसवाना भाग आहे. यामध्ये केवळ सत्ताधारी लोकांचा सहभाग हा त्यामध्ये आढळून येतो आणि त्यांच्यासोबतच जे त्या ठिकाणी आर्थिक हितसंबंध आहेत हे आर्थिक हितसंबंधही जे आहेत हे सत्ताधाऱ्यांपर्यंत थेट स्वरूपात गेलेले आहेत. या विधेयकाच्या संदर्भामध्ये विरोधकांची अजून एकीका दिसत नाही. इकडे टीमची वेगळी भूमिका आहे, तर उद्धव ठाकरेंनी त्या पक्षाने अजून भूमिका बजावलेल्या नाही. काय चित्र दिसतंय विरोधकांमध्ये? काय नाही, लवकरच त्या संदर्भात खुलासा होईल. महिला विधेयकाला कोणाचाही विरोध असू शकणार नाही, काँग्रेसचा तर नाहीच नाही. मात्र जो नथीतून तीर चालवणे जो प्रकार म्हणतात तो डाव नरेंद्र मोदी तो डाव साधत आहेत अशा स्वरूपाचा त्यामागचा असणारा संशय आहे. आणि डिलिमिटेशनच्या अनुषंगानं महाराष्ट्रावर अन्याय होतो आहे अशा प्रकारची जी मांडणी आहे त्या मांडणीवर मोठ्या प्रमाणावर चर्चा घडली पाहिजे. ती दिसून येत नाही. राहुल गांधी यांनी सभागृहामध्ये भाषण केलेलं आहे, अतिशय आक्रमक भाषण केलेलं आहे. काही उदाहरणं सुद्धा सांगितली, जादूगाराचं एक उदाहरण सांगितलं, परंतु त्याच्यामध्ये एक उदाहरण आलं की बालाकोट आणि ऑपरेशन सिंधूर, त्याच्यामुळे सभागृहामध्ये मोठा गदारोळ झालेला आहे आणि सत्ताधारी म्हणतात की हा शहीदांचा अपमान आहे. सत्ताधारी दहचा मा करणं हा त्यांचं विशिष्ट गुण आहे, तोच ते करत आहेत. राहुल गांधींनी कुठेही सैनिकांच्या संदर्भात आणि नागरिकांच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं मत नोंदवलेलं नाही. धन्यवाद.